शनिवारी मुंबईत मंत्रिमंडळ विस्तार. मंत्रिपदासाठी सचिन कल्याण शेट्टी यांचे नाव आघाडीवर. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख सोलापुरात, कल्याण शेट्टी मुंबईत. विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता संपली असून आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार निवडून आले असून त्यात 5व्यांदा निवडून आलेले 1, तिसऱ्यांदा विजयी झालेले 1 आणि दुसऱ्यांदा निवडून आलेले 2 आमदार आहेत. यापैकी तरुण नेतृत्व म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. रात्री 11 नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर होणार कारवाई. सोलापूर शहराची हद्द कितीही विस्तारली तरी देखील सोलापूर शहर पोलिसांकडून डायल 112 वर संपर्क करणाऱ्या अडचणीतील व्यक्तींना अवघ्या 5 ते 7 मिनिटात पोलिसांची मदत मिळत असल्याची बाब समोर आली आहे. पण विनाकारण मुद्दामून कोणी कॉल केल्यास त्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. जलद मदत करण्यात सोलापूर शहर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. सोलापूर उजनीच्या बॅकवॉटरवरील उजनी, शिराळ व सुरली यापैकी एका गावाच्या हद्दीत 190 कोटी 19 लाखांचा खर्च करून जलपर्यटन सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने धरणाची खोली, पर्यटनाची नेमकी जागा याचा पहिला सर्व्हे आता पूर्ण केला आहे. आता धरणाच्या भिंतीपासून 2 किलोमीटर अंतरावरील ठिकाण, तेथील पाण्याची खोली व उपलब्ध शासकीय जागा, जमिनीची माहिती पाटबंधारे विभागाकडून घेतली जाईल. त्याचा नकाशा मिळाल्यानंतर महामंडळाकडून अंतिम पाहणी होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. राज्यात ईव्हीएमच्या बाजूने पहिला ठराव मंजूर. एकीकडे ईव्हीएम विरोधात आवाज उठवल्याने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे देशातील केंद्रबिंदू ठरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातीलच पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राज्यातील पहिला ईव्हीएम समर्थनार्थ ठराव बहुमताने पारित करून देशाचे लक्ष वेधले आहे. सोलापूर महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीविरोधात दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुरुवारी तारीख 12 रोजी मध्यरात्री जामखेड येथील कला केंद्रावर सापळा रचून 6 जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी दबा धरून बसायचे आणि ट्रक चालकांना दमदाटी आणि मारहाण करून लुटायचे. यानंतर लुटलेला पैसा आरोपी जामखेड येथील कला केंद्रात जाऊन उडवत होते. पोलिसांनी 6ही आरोपींना रंगेहात अटक केली आहे. राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरू असताना 2 तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रीकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलंय. शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी संजय पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे. राष्ट्रवादीत दोन्ही बाजूने टाळी वाजत आहे, तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे. संजय शिरसाट आणि शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. आपल्या स्पष्ट आणि परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. गुरुवारी लोकसभेत बोलताना त्यांनी सांगितले की रस्ते दुर्घटनेसंबंधी भारताचा रेकॉर्ड इतका वाईट आहे की जागतिक परिषदेत आपलं तोंड लपवावं लागतं. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथे फिरू नये तोडफोड केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या बंदला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर हिंसा करणे योग्य नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. बीड आहे की बिहार? सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ. काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण? बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बीडच्या सगळ्या राजकीय लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बीडचा विहार झाल्याचा आरोप या खुनाच्या निमित्तानं करण्यात येत आहे. बेकायदेशीर कत्तलीसाठी 1.5 लाखाची जनावरे घेऊन निघालेला आयशर टेम्पो मोहोळ पोलिसांनी पकडला. कत्तलीसाठी 1.5 लाख रुपयाची बेकायदेशीर जनावरे घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी व गोरक्षक पथकाने पकडला व जनावरांची गोशाळेत रवानगी केली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.